प्रतीक सूर्यवंशी महसूल सहाय्यक कार्यालय जिल्हा जळगाव नागपूर विभागातील जे काही गडचिरोली भंडारा चंद्रपूर गोंदिया नागपूर आणि वर्धा हे जिल्हे आहेत या जिल्ह्यांसाठी जो काही वर्षांपूर्वी सिंचित विहिरींचा धडक कार्यक्रम राबवण्यात आलेला होता त्या कार्यक्रमांतर्गत ज्या काही अपूर्ण राहिलेल्या 386 विहिरी आहेत ते राहिलेल्या 386 विहिरीचं काम पूर्ण करण्यासाठी एक मुदतवाढ दिलेली आहे. या संदर्भात हा जी.आर. आलेला आहे. आपण या डिटेल जी.आर. बद्दल माहिती पाहूयात. मित्रांनो आणि सर्व शेतकरी बांधवांनो, हा जी.आर. महाराष्ट्र शासनाचा जो काय नियोजन विभाग आहे रोजगार हमी योजनेअंतर्गत हा जी.आर. निर्गमित केलेला 17 ऑक्टोबर 2025चा जी.आर. हा आहे. आपण ह्या योजनेची थोडीशी पार्श्वभूमी बघूया की नियोजन विभाग रोजगार हमी योजना ने दिनांक 11/9/2016च्या शासन निर्णयाद्वारे नागपूर विभागात जे काही गडचिरोली भंडारा चंद्रपूर गोंदिया आणि नागपूर हे जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये सिंचित विहिरींचा धडक कार्यक्रम राबविण्यासाठी मान्यता दिली होती आणि याला वेळोवेळी मुदतवाढही देण्यात आलेली होती. आणि आता ही मुदतवाढ संपत आलेली आहे 30 जून 2025ला. त्यामुळे आणखीन काही त्याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आपण त्या संदर्भात शासन निर्णय डायरेक्ट पाहू शकता. हा शासन निर्णय झालेला आपण पाहू शकता जो काही नागपूर विभागातील गडचिरोली भंडारा चंद्रपूर गोंदिया नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील सिंचित विहिरींच्या धडक कार्यक्रमाअंतर्गत ज्या विहिरींचं म्हणजे 386 विहिरींचं काम अवनकी पूर्ण झालेलं नाही ते पूर्ण करण्यासाठी 31 मे 2026 पर्यंत त्याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आणि ही मुदतवाढ देण्यात आली आहे आणि ही जी काही पूर्ण करण्याची जबाबदारी आहे अपूर्ण विहिरींचं काम पूर्ण करून घेण्याची जी जबाबदारी आहे ती विभागीय आयुक्त नागपूर यांच्यावर राहील असं सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्या शेतकरी बांधवांचं काय काम आहे तर आपले याच्यावरील जिल्ह्यातील जे काही शेतकरी आहेत आणि त्यांचं काम या योजनेअंतर्गत होत असेल विहिरींचं तर त्यांनी जे काही आपले संबंधित अधिकारी आणि संबंधित कर्मचारी आहेत या विहिरीच्या संदर्भातील विहिरीचं काम पूर्ण करून घेण्यासंदर्भात तर त्यांनी हा जी.आर. किंवा ही माहिती आपल्या संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडं देऊन तुम्ही आपलं काम पूर्ण करून घेण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना करा अशी विनंती आपण करावी. त्याचप्रमाणे सर्व शेतकऱ्यांनी आपले हे काम लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावं असंही मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो. मित्रांनो आणखी एक थोडीशी अपडेट आपण ह्या योजनेविषयी बघूयात की बाबा ह्या योजनेअंतर्गत नागपूर विभागातील जे काही 13,000 सिंचित विहिरीचा धडक कार्यक्रम त्यांनी टार्गेट ठेवलं होतं. 13,000 नागपूर विभागात विहिरी त्यांना बांधून पूर्ण करायच्या होत्या किंवा सिंचिताखाली आणायच्या होता. या संदर्भात आपण पाहू शकतो नागपूर विभागातील 13,000 सिंचित विहिरींचा जो काही कार्यक्रम आहे त्या सध्या जे काय आहे सध्या परिस्थिती दर्शवणारा हा चार्ट आपण पाहूयात. आपण डायरेक्ट थोडीशी डिटेल घेऊयात. बघा हा जिल्हा दिलेला आहे. जिल्ह्यामध्ये हे 6 जिल्हे आहेत त्यांच्याविषयी माहिती 13,000 आहे एवढं लक्ष होतं आणि पूर्ण झालेल्या विहिरींची संख्या आहे 3,637. त्याचबरोबर निधी वगैरे दिलेला आहे. त्या प्रगतीपथावर असलेल्या विहिरींची संख्या म्हणजेच अपूर्ण कामं असलेल्या विहिरींची संख्या 386 आहे. त्याचबरोबर 386 विहिरींसाठी लागणारा जो काही निधी दिलेला आहे तो निधी शिल्लक 51.76 कोटी हाही दिलेला आहे. आपण पाहू शकता अशा प्रकारे हा तक्ता दिलेला आहे त्यांनी. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी ज्यांच्या विहिरी अपूर्ण आहेत या योजनेअंतर्गत त्यांनी सर्व विदर्भातील शेतकरी बांधवांनी हे काम आपल्या संबंधित कर्मचारी आणि अधिकारी यांच्याकडे जाऊन हे करून घ्यावं अशी मी सर्वांना रिक्वेस्ट करतो. त्याचप्रमाणे आपल्या एक नवीन अपडेट आहे. ती अपडेट म्हणजे जे काय जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्या राज्यामध्ये अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टी आणि पूरजन्य परिस्थितीमुळे काही जणांच्या विहिरी खचल्या होत्या बुजल्या होत्या. त्या दुरुस्तीसाठी महाराष्ट्र शासनाने निधी वितरित केला होता. प्रत्येक विहिरीसाठी 30,000 असा हा निधी होता. ह्या विहिरींविषयी आपण माहिती टाकली होती. अर्ज कसा करायचा पंचायत समितीकडे लेखी अर्ज जो करायचा आहे गटविकास अधिकाऱ्याकडे पंचायत समितीचा. मी याविषयी डिटेल व्हिडिओ मागेही टाकलेला होता. तो व्हिडिओ तुम्ही माझ्या प्लेलिस्ट व्हिडिओमध्ये जाऊन पाहू शकता. तर आता त्याविषयी त्यांनी माहिती दिलेली आहे महाराष्ट्र शासनाने की विभागाचं नाव दिलेलं आहे आणि वितरित करायची रक्कम पण ह्या जी.आर.मध्ये त्यांनी डायरेक्ट दिलेली आहे. विभागाचे नाव आणि वितरित करायची रक्कम त्यांनी लाखात दिलेली आहे. आपण पाहू शकतो छत्रपती संभाजीनगर ही रक्कम लाखात दिलेली आहे. मोठे असेल तर त्याला कोटीत कन्वर्ट करेल तर 1600 लाख इतकी म्हणजे जवळपास 16 कोटी इतकी रक्कम दिलेली आहे छत्रपती संभाजीनगर या विभागातील बुजलेल्या आणि खचलेल्या विहिरींचं काम पूर्ण करण्यासाठी.
दुसरा आहे नागपूर विभागासाठी 1 कोटी, पुणे विभागासाठी 5 कोटी, अमरावती विभागासाठी 5.80 कोटी, नाशिक विभागासाठी 9.05 कोटी, कोकण विभागासाठी 25 लाख आणि एकूण रक्कम जी आहे ती 37.10 कोटी अशी रक्कम बुजलेल्या आणि खचलेल्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी त्या विभागातील विभागीय आयुक्तांना वितरित करण्यात आलेली आहे. हा छोटी अपडेट सर्व विहिरीच्या संदर्भात आहे. असेच महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय, महाराष्ट्र शासनाच्या नवीन नवीन योजना पाहण्यासाठी अपडेटेड राहण्यासाठी तुम्ही माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा अशी मी विनंती करतो. चॅनल सबस्क्राईब केल्यामुळं तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल आणि तुम्हीही ज्या काही शासनाच्या नवीन नवीन योजना आहेत तुमच्यापर्यंतही पोचतील आणि तुम्ही या सर्व योजनांचा जास्तीत जास्त फायदा घेऊ शकाल अशी मी विनंती करतो. एका नवीन अपडेट आणि एका नवीन योजनेसह आपण नंतर उपस्थित आहोत. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.